नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे. आता कोणत्या भागात पावसाचा जोर वाढत चाललेला आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात तसेच इकडे पाहू शकता अकोला पातूरच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. हा देखील अंदाज लक्षात घ्या. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तिकडे मनमाडचा भाग असेल या भागापर्यंत वातावरण सरकणार आहे. अहमदापूरचा भाग, चिखली, केलवड मुसळधार पावसाची शक्यता आहे. जाफराबादपर्यंत वातावरण आहे. देऊळगाव राजा या ठिकाणी सतर्क राहावे. पावसाची तीव्रता पुढील काही तासातच वाढत जाणार आहे. तीव्र मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच खामगाव, अकोला, कारंजा, अमरावती, यवतमाळ या पट्ट्यात देखील पावसाची तीव्रता बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळू शकते. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी राहतील. पुसद, उमरखेड, हिंगोलीच्या भागापर्यंत नवीन ढगांची निर्मिती होऊन चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा प्रभाव जिंतूर, परतूर, सेलू, पाथरी, परभणीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. सेलूच्या काही भागात सध्या देखील मुसळधार पाऊस झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भाग सुटले जरी असले तरी लवकरच पावसाचं आगमन होईल. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यादेवीनगर, इकडे पुणेचा भाग असेल, राहुरी, घोडेगावचा भाग असेल, अलकोटीचा भाग असेल, शिरूरचा भाग असेल, या भागात देखील मुसळधार पाऊस. चाकणच्या भागात, राळेगावच्या भागात हलका पाऊस एकदम तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वदूर नाहीये. शिरूरच्या भागात देखील हलकाच पाऊस पाहायला मिळेल. हा देखील अंदाज लक्षात घ्या. जामखेड 2च्या भागात देखील ती शक्यता आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस, विदर्भात जोरदार पाऊस, उत्तर महाराष्ट्रात हलका मध्यम, तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.